येत आहे तुमच्या नात्यामध्ये. ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये 88चं पोर्टल आहे. सो बिग युनियन्स होत आहेत यामध्ये. सध्याच्या या सर्व प्रक्रियेमध्ये बिग युनियन्स होत आहेत. तर तुम्हालाही युनियन क्लेम करायचं आहे. क्लायमेट डिसिडिंग युनियन म्हणून सुद्धा तुम्ही टाईप करायचं आहे. तर युनियन तुमच्याकडे येत आहे, बिग युनियन येत आहे. अँड ह्या आत्ताच्या काही कालावधीमध्ये खूप जास्त युनियनची म्हणजे एकत्र येण्याची एनर्जी आलेली आहे. सो क्लायमेट डिसिडिंग, तर तुमचे पर्सनही तुमच्यासोबत युनियन करू इच्छित आहेत. नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आज काही मेसेजेस आपल्याला युनिव्हर्सकडून मिळत आहे. तर पाहू आपल्याला आज काय मेसेजेस मिळत आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angels, spirit guides, divine energies, please guide me in this reading. Shiv Baba, please guide me in this reading. Let's see. ओके, बॉटमची एनर्जी सक्सेसची आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे काहीतरी गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे. काहीतरी यश तुम्हाला कशात तरी मिळत आहे. नक्की काहीतरी सक्सेसफुल एनर्जी आहे जी तुमच्याकडे येत आहे. तर पाहूया बाकीचे कार्ड्स काय सांगत आहेत आपल्याला. ओके, ओके. तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी मोठा असा प्रसंग घडून गेलेला आहे. त्यामुळे येथे एनर्जी जी आहे थंडर बोल्टची आलेली आहे. म्हणजे अशी काहीतरी घटना घडली ज्याने असू शकतो तुमची जी लाईफ आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त झाली. आणि त्यानंतर जे काही तुम्ही फिनिक्स पक्षासारखी झेप घेतलेली आहे तुमच्या जीवनामध्ये, तर ती खूपच म्हणजे आपल्याला माहिती आहे एक रिबर्थ म्हणतो आपण, तशा प्रकारची एक ऊर्जा तुमच्यामध्ये दिसून येत आहे. एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये दिसून येत आहे. एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये दिसून येत आहे. दिसून येतं इथून मागच्या काळामध्ये तुम्ही काहीतरी खूप स्ट्रगल सहन केलेला आहे. प्रत्येक बाबतीमध्ये तुमच्या जीवनातील प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये तुम्ही स्ट्रगल सहन केलेला आहे. त्यामध्ये लोकांनी तुम्हाला खूप जास्त ड्रेन केलेलं आहे. इतर लोकांनी तुमच्यावरती खूप जास्त तुम्हाला टार्गेट केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठलीही सुख मिळू नये किंवा मिळाली नाहीत अशाही प्रकारची एनर्जी येथे आहे. अँड त्यामुळे तुमची जी काही एनर्जी आहे ती सतत ड्रेन झालेली आहे. सतत एक प्रकारे तुम्हाला त्यामध्ये एकटेपणाला सामोरे जावं लागलं आहे. सतत तुम्हाला लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनुसार कार्य करावं लागणार आहे, जे की तुम्हाला कधीही करायचं नव्हतं. तुमची तशी एनर्जी नाहीये. मे बी येथे दिसून येत आहे की काही लोकांना आता त्यांची ट्रू सेल्फ कळत आहे. म्हणजे ते खरे कोण आहेत हे त्यांना आता समजलेलं आहे. दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते एकतर त्यांच्यामध्ये ते त्यांचं नेचर नाहीये जे इतर लोक त्यांना समजत होते, किंवा ते स्वतःला काहीतरी कमी समजत होते की मी खूप कमी आहे, मी सेल्फ कॉन्फिडन्स नाहीये तुमच्यामध्ये, किंवा मी हे करू शकणार नाही, माझ्यामध्ये ती ॲबिलिटी नाहीये, आय एम नॉट कॅपेबल फॉर दॅट. तर अशा प्रकारची तुमची काहीतरी एनर्जी होती. परंतु तुम्ही एक शेर आहात. तर स्वतः तुम्ही ह्या अशा गराड्यामध्ये राहता. हे बघा, आपण जेथे असतो तेथे लोक आपली व्हॅल्यू करत नाही, किंमत करत नाही, कारण की आपण चुकीच्या जागेवरती असतो. जेथे आपली खरी जागा असते तेथे आपण नसतो. त्यामुळे इतर लोकांना आपलं महत्त्व कळत नाही. समजा असू शकतं तुम्ही अशा लोकांच्या संगतीमध्ये आहात किंवा होतात की त्यांना म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञानच नाहीये, तर त्यांना त्याचं महत्त्व काय कळणार. असं म्हणतात की असली हिरे की पेहचान भी जोहरी को ही होती है. तर त्यासाठी जोहरी पण त्या दर्जाचा असावा लागतो, समोरचा व्यक्ती पण त्या दर्जाचा असावा लागतो, तरच तो तुमची तुमची योग्यता तो ओळखू शकतो, तुमची योग्य ती पेहचान तो करू शकतो. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही इथून मागे अशा काही लोकांच्या गराड्यामध्ये होतात की त्यांना कधीही तुमची व्हॅल्यू नव्हती, कारण की त्यांना तेवढं ज्ञानच नव्हतं की ते तुमची ओळख करून घेऊ शकतात. कारण की तुमच्यामधलं जे काही पोटेन्शियल आहे ते आउट ऑफ द वर्ल्ड आहे. खूप एक वेगळंच तुमच्यामध्ये
पोटेन्शियल आहे, एक वेगळंच ज्ञान आहे, विद्वत्ता आहे, जे ह्या लोकांना समजणं कदाचित शक्य नव्हतं आणि त्यामुळे ते तुम्हाला सतत कमी लेखत होते. लहानपणी एक मी कविता वाचली होती बदकाची पिल्लांची. तर त्याच्यामध्ये एक पिल्लू होतं जे खूप कुरूप होतं म्हणून त्याला चिडवलं जायचं, परंतु नंतर कळालं की ते पिल्लू बदकाचं नव्हतं तर तो एक राजहंस होता. तर तशीच एक परिस्थिती तुमची दिसून येत आहे. तुम्ही स्वतःला बदकांमध्ये राहून राहून स्वतःला बदक समजत आहात किंवा म्हणजे मी एक एक्झाम्पल देते, तुम्ही स्वतःला कमी समजत आहात. ॲक्च्युली तुम्ही एक राजहंस आहात. राजहंस मीन्स जो क्षीर आणि पाणी वेगळं करू शकतो. क्षीर म्हणजे दूध, पाणी म्हणजे पाणी. तर दुधामध्ये असणारं पाणी वेगळं करू शकतो, एवढी क्षमता त्याच्यामध्ये असते. तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुमचं आहे. परंतु तुम्ही सध्या असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये चुकीच्या लोकांच्या गरड्यामध्ये आहात. तर तुमच्यातील ज्ञानाची, तुमच्यातील विद्वत्तेची, तुमच्यातील प्रतिभेची त्या लोकांना काहीही किंमत नाहीये. बिकॉज गाढवाला गुळाची चव नसते. अशा प्रकारच्या लोकांमध्ये कदाचित तुम्ही आहात. तिथे तुम्हाला ते ओळखू शकणार नाही. सो येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की इथून पुढच्या काळामध्ये जो काही एकटेपणा आहे तो तुमच्या जीवनातून दूर निघून जात आहे. बिकॉज क्लिंगिंग टू द पास्ट, काही पास्टच्या घटना, काही भूतकाळातील घटना ज्या तुम्हाला खूप जास्त म्हणजे तुम्ही असू शकता त्याला खूप धरून ठेवलंय किंवा त्या घटनांनी तुम्हाला खूप जास्त पकडून ठेवले, अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. कारण की असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये भूतकाळातील घटना खूप काही प्रिय होत्या किंवा काहींच्या बाबतीमध्ये अप्रियही होत्या, तरी सुद्धा त्या त्यांनी विसरलेल्या नाहीयेत, ते त्यांच्या मनामधून गेलेल्या नाहीयेत. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये दिसून येत आहे एकटेपणा होता तुमच्या जीवनामध्ये, काहीतरी अशा घटना घडल्या त्यामुळे तुम्हाला खूप दुःख, यातना सामोरे जावं लागलं त्यासाठी आणि एकटं राहावं लागलं तुम्हाला. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये अजूनही ते एकटेच राहत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये एकटेपणा अगदी लहानपणापासून आहे किंवा अनेक काळांपासून ते सहन करत आहे. अलोननेसची एनर्जी आहे. बट येथे नक्कीच दिसून येत आहे एक मोठा घटना क्रम तुमच्या जीवनामध्ये घडून गेला आणि त्यातून तुमचा रिबर्थ होण्याचे चान्सेस आहेत. अँड त्यातूनच तुम्हाला पुढे भविष्यामध्ये एक विजय मिळताना दिसून येत आहे. सक्सेस तुमच्याकडेच येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. अँड येथे दिसून येत आहे की वी आर द वर्ल्ड. तर येथे तुम्हाला असू शकतं सध्याच्या परिस्थितीमध्ये हळूहळू तुम्हाला स्वची ओळख झालेली आहे. हू यू आर याची ओळख झालेली आहे. तुम्ही कोण आहात याची ओळख झालेली आहे. जे कोणी ह्या चॅनलशी निगडीत आहेत त्यांना नक्कीच स्वतःची ओळख झालेली आहे. तर तुम्ही कोण आहात, तर तुम्ही एक सोल आहात, हे कधीही विसरू नका. वी आर द वर्ल्ड. आपण सगळे एक आहोत. ब्रह्मांडाची एनर्जी. आपण सर्व एका फ्रिक्वेन्सीने जोडलेले आहोत. एकाने नाही, आपण फ्रिक्वेन्सीने जोडलेले आहोत. ज्या प्रकारची फ्रिक्वेन्सीमध्ये आपण असतो त्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीला आपण अट्रॅक्ट करत असतो. तर नक्कीच येथे दिसून येत आहे वी आर द वर्ल्ड म्हणजे आपण ह्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. आपण आता अशा लोकांच्या कनेक्शनमध्ये येत आहोत की ते तुमच्यासाठी हेल्पफुल आहेत. अशी काही लोकांची साथ तुम्हाला मिळताना दिसून येत आहे जे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे, जे तुमच्यासाठी सकारात्मक आहेत, जेथे तुमची खरी किंमत केली जाईल, जेथे तुम्हाला खरं ओळखलं जाईल. अशा लोकांच्या कनेक्शनमध्ये तुम्ही येत आहात. अशा काही नातेसंबंधामध्ये तुम्ही येत आहात. असू शकतं मागील काही रिलेशनशिपमध्ये तुम्हाला तेवढं पाहिजे तेवढं अटेन्शन नाही मिळालं, पाहिजे तेवढं महत्त्व तुमचं नाही केलं गेलं, जेथे तुम्ही काम करत होतात किंवा फॅमिलीमध्ये असो किंवा काही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असो, ते तुम्हाला पाहिजे तेवढं अटेन्शन नाही मिळालं, पाहिजे तेवढं तुम्हाला प्रेस्टीज नाही मिळालं असंही म्हणू शकतो आपण. परंतु येथे दिसून येत आहे इथून पुढं असे काही पीपल तुमच्या जीवनामध्ये येत आहेत, असे काही कनेक्शन्स तुमच्या जीवनामध्ये येत आहे जे तुम्हाला तुमची खरी किंमत काय आहे हे त्यांना कळेल. अशा प्रकारच्या लोकांमध्ये आता अशा प्रकारच्या लोकांच्या संपर्कामध्ये तुम्ही जात आहात. तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये सध्या ते क्राईम सिच्युएशनमध्ये आहेत, रडत आहेत, काही अशी घटना घडलेली आहे त्यामुळे त्यांच्या मनावरती एक प्रकारे दबाव आहे, एक भीती आहे. त्यांना समजत नाही नेमकं आता पुढे काय होईल का नाही, का काही चांगला बदल होईल का आपल्या बाबतीमध्ये, का होईल का नाही, या बाबतीमध्ये खूप जास्त चिंताग्रस्त ते आपल्याला
दिसून येतात. पहा, काही लोक असे असतात की जे रडून काही गोष्टी व्यक्त करू शकतात, परंतु काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही, त्यांना रडता येत नाही, त्यांना मोकळ्यापणाने बोलता येत नाही. अगदी गळ्यापर्यंत आलं तरी सुद्धा ती लोक बोलत नाहीत. तर कशाला घाबरतात काय माहिती, पण काही लोकांच्या बाबतीमध्ये असं असतं की ते व्यक्त होऊ शकत नाही, बिकॉज त्यांचा थ्रोट चक्र जो असतो तो ब्लॉक असतो, त्याच्यामध्ये कार्य त्यांनी केलेलं नसतं. विशुद्धी चक्र जे असतं त्यामध्ये त्यांनी कार्य केलेलं नसतं. सो ते ज्यांना ज्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही त्यांनी चक्रा हिलिंग करणं खूप गरजेचं आहे. मेडिटेशन, चक्रा मेडिटेशन, 7 चक्रा मेडिटेशन करा, जेणेकरून तुमच्यातील जी काही पॉवर आहे ती ओपन अप होण्याची, म्हणजे काही गोष्टी, काही बोलण्याची, ती येथे तुम्हाला त्याद्वारे व्यक्त होता येईल. तर नक्कीच काही भावना ज्या आहेत, काही आपल्या मनातील ज्या गोष्टी असतात त्या नक्कीच आपण व्यक्त केल्या पाहिजे. भलेही त्याने दुसऱ्यांना वाईट वाटेल किंवा दुसऱ्यांना त्याचं चांगलं वाटेल हा विचार न करता आपल्याला आपल्या मनातील भावना बोलता आल्या पाहिजेत. कारण की जर आपण आपल्या मनातील भावना बोलू शकलो नाही तर त्याचा नंतर आपल्यामध्ये एक प्रकारे वुंड्स तयार होतात, एक जखम तयार होते, आणि मग ते हील करण्यासाठी खूप कदाचित त्यांना पुढचाही बर्थ घ्यावा लागतो, जन्म घ्यावा लागतो, आणि त्यामध्ये सुद्धा अनेक असे क्रिया कराव्या लागतात जेणेकरून मग ते वुंड्स क्लिअर करा, हील करा. त्यापेक्षा जे आहे ते तुम्ही बोललं पाहिजे. भलेही पुढच्या माणसाला त्याचं वाईट वाटो किंवा ते एवढं चांगलं नव्हतं बोलण्यासारखं, पण येथे खरं बोलणं गरजेचं असतं. आणि जे लोक सत्य बोलतात त्यांचा विशुद्धी चक्र हा क्लिअर असतो, ओपन असतो. सो नक्कीच येथे दिसून येत आहे मुवमेंट टू मुवमेंट, म्हणजे काही घटना तुमच्या जीवनामध्ये अशा घडत आहे जेथे तुम्ही बॅलन्स करत आहात. सिच्युएशन मध्ये बॅलन्स करताना आपल्याला दिसून येत आहे. कदाचित असू शकतं मागील काही काळामध्ये सिच्युएशन जी होती ती इम्बॅलन्सिंगची होती, परंतु आता जीवनामध्ये येथे दिसून येत आहे काही बॅलन्सिंग येत आहे, कन्फ्युजन्स होते काही, तर ते येथे आपल्याला दूर होताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग पार्टिसिपेशन होत आहे, काहीतरी नवीन गोष्टीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करताना दिसून येत आहे. तसेच बर्डन होतं तुमच्यावरती, कसलं तरी कशाच्या तरी बाबतीमध्ये बर्डन होतं, तर ते आपल्याला दिसून येत आहे. 6 नंबरचं कार्ड आहे, समथिंग अबाउट लव रिलेशनशिप. तर नक्कीच तुमच्या प्रेम संबंधामध्ये इथे काहीतरी बर्डन होतं, काहीतरी तुम्हाला त्याचा स्ट्रेस होता, दबाव होता, एक आपण म्हणू ताणतणावाची सिच्युएशन होती. अशा प्रकारची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. अँड असंही दिसून येत आहे की कोणीतरी व्यक्ती होती जी तुम्हाला खूप जास्त तिने ड्रेन केलेला आहे, तुमच्या एनर्जीला, तुमच्या अगदी मानगुटावर भूत बसतं तशा प्रकारची ती व्यक्ती आहे. मे बी फिमेल एनर्जी असू शकते किंवा मेल एनर्जी असण्याची चान्सेस आहे. तर बर्डन खूप जास्त तुम्ही त्या व्यक्तीचं घेतलेलं येथे दिसून येत आहे. तसेच आपल्याला दिसून येत आहे कंपॅरिझन कुठल्या तरी लोकांनी तुमचं केलेलं आहे, सतत तुमच्या बाबतीमध्ये आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये तुलना केलेली आहे, असंही येथे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही सतत व्यथित होता. असू शकतं हे फॅमिलीमध्ये असेल, जेथे तुम्ही राहत असाल, कंपॅरिझन केलं जात आहे, कार्यक्षेत्रामध्ये असो किंवा तुमच्या जेथे तुम्ही सासरी असो, माहेरी असो, कुठेही असो, पण सतत तुम्ही कंपॅरिझनच्या चक्रामध्ये अडकलेले असो. नेहमी तुमच्या बाबतीमध्ये हे चांगलं आहे, हे वाईट आहे, अशा प्रकारचं कंपॅरिझन येथे करताना कोणीतरी दिसून येत आहे. पेशन्स ठेवलेला आहे तुम्ही बरेच दिवस झाले, असू शकतं मागील 9 महिन्यापासून तुम्ही खूप जास्त पेशन्स ठेवलेला आहे, खूप जास्त तुम्ही धीराने घेतलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. एक धीरोदत्त पर्सन म्हणू शकतो आपण तुम्हाला. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. मी तर म्हणलं मागाशी मी तर बोलले मागाशी की काही लोकांना भावना व्यक्त करता येत नाही, पण भावना व्यक्त किती दिवस तुम्ही बोलणार नाही, किती दिवस तुम्ही पेशन्स ठेवणार. सो मला ही रीडिंगमध्ये मेसेज, मॅडम मला बोलायचं आहे त्यांच्याशी, मी बोलू का? तर बोला ना तुम्ही, तुम्हाला कोण नको म्हणतंय, बोलू शकता तुम्ही. इट्स नॉट काय ते वेगळंच आहे का काही, ट्विन फ्लेम कनेक्शन असलं तरी सुद्धा तुम्ही बोलू शकता त्या पर्सनशी. सो येथे नक्कीच तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, पण किती काळ ठेवणं गरजेचं आहे याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. तर लवकरच तुमचे पेशन्स जे आहेत, जे तुम्ही इतक्या दिवस ठेवलेले आहेत, तर त्याचं तुम्हाला फळ मिळताना दिसून येत आहे. एक असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये चांगलं कम्युनिकेशन सुद्धा येत आहे. रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा, ब्रह्मांड काहीतरी तुम्हाला सूचना देत आहे. सो ही व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी एक काही मेसेजेस तुम्हाला घेऊन आलेला आहे. सो रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा. काही तुम्हाला
साईन मिळत असतील, काही तुम्हाला नंबर दिसत असतील, काही तुम्हाला डिवाइन साईन देत आहे, तर त्याकडे लक्ष द्या. तर नक्की रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा. सहस्त्रार चक्रापर्यंत तुमची एनर्जी घेऊन जा मेडिटेशनमध्ये. तर नक्कीच तुम्हाला ब्रह्मांड काही ना काहीतरी संदेश आपल्याला देताना दिसून येत आहे. तर पोस्टपोनमेंटची काहींची विचारचक्र सुरू आहे. नको आज, नको काही गोष्टी करायला, आज नको बोलायला, आज नको हे काम करायला, आज नको असं करायला, किंवा उद्या करू, परवा करू, अशा प्रकारची एनर्जी येते आहे. ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे. खूप विचारचक्र सुरू आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे. पोस्टपोनमेंट सुद्धा काहींच्या डोक्यामध्ये सुरू आहे. तर गायडन्स घ्या. काही जर तुम्हाला अडथळा वाटत असेल विचार करण्यामध्ये, काही जर तुम्हाला म्हणजे शंका वगैरे असतील, तर नक्कीच तुम्ही गायडन्स घेऊ शकता. 3 नंबरचं कार्ड आहे. सो येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, दत्तगुरु तुम्हाला गाईड करत आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये एंजेलिक गायडन्स घेणं गरजेचं आहे. एंजल्सकडून तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स मिळू शकतं. तुमच्या एंजल्सला प्रश्न विचारा. एंजल्स नेहमी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठीच असतात. तर मेडिटेशनमध्ये बसा किंवा एखाद्या शांत जागे बसा, जिथे कुणाचा आवाज नसतो, शांतता असते, तेथे बसा. एंजल तुम्हाला नक्कीच तुमच्याशी कम्युनिकेट करतील. सो सगळ्यांचे एंजल्स असतात, तुमचेही एंजल तुमच्याशी कम्युनिकेट करताना येथे दिसून येत आहेत. सो काही मेसेजेस आपण एंजल्सकडून घेऊया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. लेट्स सी आपल्याला एंजल काय गाईड करत आहे. पाहूया आपल्याला एंजल काय गाईड करत आहे. ओम नमः शिवाय, हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. शिव बाबा, प्लीज गाइड मी. माय एंजल्स, प्लीज गाइड मी. ओके. कॉम्प्रोमाइज एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत की मे बी असू शकतं तुम्ही काहीतरी कॉम्प्रोमाइज करत आहात सध्याच्या सिच्युएशनमध्ये, तर त्यामध्ये न्यू डायरेक्शन चूज करा, अशा बाबतीमध्ये एंजल्स तुम्हाला इथे गाईड करत आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे चूज अ न्यू डायरेक्शन. सध्याच्या सिच्युएशनमध्ये जे काही तुमची तडजोड चालू आहे, तर ती तडजोड करण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही नवीन दिशा तुमच्या जीवनामध्ये निवडू शकता. आणखीन मेसेज घेऊया. माहिती नाही एंजल्स कोणत्या तरी प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनामध्ये जे आहे त्याबद्दल यस बोलत आहेत. मे बी तुम्ही काही प्रश्न एंजल्सला विचारलेले आहेत, तर त्याचं उत्तर यस आहे. सो क्लेम दिस रीडिंग. एंजल्स तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं जे काही तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर हो म्हणून सांगत आहेत. इट्स अप टू यू. एक मिनिट हा. इट्स अप टू यू. तर काहीतरी तुम्ही करण्याच्या विचारामध्ये आहात, तर एंजल्स तुम्हाला म्हणत आहे तुम्ही करू शकता, कारण की हे तुमच्यावरती डिपेंड करतं. ओके. तर टेक ॲक्शन. कशाच्या बाबतीमध्ये एंजल्स तुम्हाला सांगत आहे की ॲक्शन घेण्याची गरज आहे. टेक ॲक्शन. तर काही तुम्हाला गोष्टी करायच्या असतील तुमच्या जीवनामध्ये, तर त्या बाबतीमध्ये एंजल्स तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला कृती करण्याची गरज आहे, ॲक्शन घेण्याची गरज आहे. सो टेक ॲक्शन. तर ॲक्शन घ्या. असू शकतं तुम्ही खूप दिवसांपासून काही गोष्टी बोलायच्या तुमच्या मनामध्ये आहेत पण बोलत नाही आहेत. सो तुम्हाला येथे एंजल्स ॲक्शन घेण्यासाठी सांगत आहेत. द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये सिच्युएशन क्रिटिकल आहे, काही नेगेटिव्हिटी आहे, काही अडथळा आहे, तर ही सिच्युएशन जी आहे ती इम्प्रूव्ह होत आहे.
परंतु त्यासाठी जुन्या गोष्टींना तुम्हाला लेट गो करावं लागेल. असू शकतं काही तुमच्या मनामध्ये पास्टच्या गोष्टी आहेत तर त्या विसरून जा अँड तुमच्या सिच्युएशन जी आहे ती इम्प्रूव्ह होत आहे. ॲक्शन घ्या. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे त्याचं उत्तर यस आहे. नवीन डायरेक्शन चूज करा. यासाठी एंजल तुम्हाला गाईड करत आहे. अँड बॉटमची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे. कम्युनिकेट क्लिअरली. असू शकतं काही गोष्टी तुम्ही मनात ठेवलेल्या आहेत अँड त्या तुम्ही बोलत नाहीत, तर येथे तुम्हाला एंजल गाईड करत आहे कम्युनिकेट क्लिअरली. जे काही बोलायचं आहे ते क्लिअरली बोला. असू शकतं तुमच्या बोलण्याने दुसऱ्याला वाईट वाटेल किंवा दुसऱ्याला रिजेक्टेड फील होईल किंवा दुसऱ्याला असं वाटेल की असू शकतं चांगलंही वाटू शकतं तुमच्या बोलण्याने. सो तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. मनातील भावना व्यक्त करणं गरजेचं आहे. ते फक्त एखाद्या नात्यासंदर्भात नाहीये तर एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा काही लोक असे असतात जे खूप जास्त दबावतंत्राखाली कार्य करतात. तर तेथे सुद्धा त्यांना बिलकुल दबाव सहन करण्याची गरज नाहीये. बिकॉज वी आर नॉट अ माइंड, वी आर नॉट अ बॉडी, वी आर अ सोल. तर आपल्याला दबाव सहन करण्याची काय गरज आहे? आपण जर आत्मा आहोत तर आपल्याला इतर लोकांचा दबाव सहन करण्याची काय गरज आहे? एकतर त्यांना पण हे माहिती नाही की ते सुद्धा एक आत्मा आहेत, बट दे आर व्हेरी इन लो फ्रिक्वेन्सीज. दे आर इंटरॅक्ट विथ द 3D मेंटॅलिटी. सो ते 3D मेंटॅलिटीमध्ये आहेत आणि आपण 5D मेंटॅलिटीचे आहोत. तर आपण तर क्लिअर कम्युनिकेशन करू शकतो. मे बी जे काही त्याचा इम्पॅक्ट होईल, जो काही त्याचा रिझल्ट असेल तो आपल्याला दुसऱ्यांना कसाही वाटत असेल, परंतु आपण तर आपलं क्लिअर केले. सो आपण जे काही आहोत ह्या चॅनलशी निगडीत जे काही आहे तर नक्कीच त्यांनी कम्युनिकेशन जे आहे ते नेहमी क्लिअर ठेवलं पाहिजे. मनात कुठल्याही गोष्टी ठेवल्या नाही पाहिजे. या संदर्भात तुम्हाला एंजल गाईड करत आहे. अँड बॉटमचं कार्ड आपल्याला दिसून येते रोमॅन्स. तर नक्कीच हे रिलेशनशिपच्या संदर्भात खूप जास्त इंडिकेट होत आहे. तर पाहूया आपण काही मेसेजेस तुमच्या पर्सनकडूनही ॲक्च्युली घ्यायचे नव्हते मला, बट घेऊया कारण खूपच कम्युनिकेट येत आहे. तर नक्कीच हे लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भात तुमच्या नात्यांच्या संदर्भात आहे. असू शकतं काही फक्त हे लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भातच नाही तर घरातीलही काही लोकांमध्ये असं होतं की कटुता निर्माण होते, भांडणं होतात, वादविवाद होतात आणि मग बोलणं थांबतं. अँड बोलणं थांबलं की मग सगळंच थांबतं. आपल्याला माहिती आहे कसंही असो, भांडणं करून असो किंवा कसंही असो, पण बोलणं चालू असायला पाहिजे असं डिवाईनला वाटतं. सो येथे नक्कीच तुमच्या नात्यासंदर्भामध्ये जी काही एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. तर तुम्हाला फक्त बोलायचं आहे, तुम्हाला फक्त कम्युनिकेशन करायचं आहे. यासाठी एंजल गाईड करत आहे. हे बघा, आता सगळं जर आपल्याकडून समजा आता आपल्याकडे सध्या आपल्यावरती खूप जास्त जबाबदाऱ्या आहेत, खूप आपल्या मागे कामे आहेत, त्यामुळे आपण एक स्ट्रेसफुल जीवन जगतो, एक दबावयुक्त जीवन जगतो. पण कधीतरी असा रिलॅक्स होऊन विचार करा की आपल्यावर काहीच जबाबदाऱ्या नाहीत. आपण एकदम फ्री झालेलो आहोत सगळ्यामधून. आपल्याकडे कसलं टेन्शनही नाही, ना फायनान्शियल, ना रिलेशनशिपचं, ना मुलांचं, ना कुठलंच आपल्यावरती ओझं नाही आहे, कुठलीच जबाबदारी आपल्यावरती नाही. मग त्यावेळेस आपण कसं वागलो असतो तर हा कधीतरी विचार करून पहा. थिंक ऑफ दॅट की जेव्हा काहीच बर्डन नाही आहे, जेव्हा काहीच जबाबदाऱ्या नाही आहे, त्यावेळेस आपण कसं वागलो असतो. सांगू मी कसं वागलो असतो? कारण की जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळेस ते एकदम फ्री ऑफ माइंड असतं. त्याच्याकडे कुठली जबाबदारी नसते, ना बर्डन असतं, ना काही असतं आणि त्याला फक्त जगायचं असतं, त्याला फक्त फ्रीली जगायचं असतं, एकदम ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा असतो. तर तसंच आपण होऊ. सो नक्कीच ह्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे की ज्यावेळेस आपल्यावरती कुठलंच मग हे जे बर्डन आहे जे आपण डोक्यावरती घेऊन चाललेलो आहोत तर ते एक इल्युजन आहे, ते एक भ्रम आहे. ह्या भ्रमातून बाहेर पडा. ॲक्च्युली तुमच्यावरती कोणी ओझं लादत नाही, तुमच्यावरती कोणीही स्ट्रेस देत नाही तुम्हाला. तो तुमच्याच विचारांनी तुम्ही खूप जास्त क्रिएट केलेला असतो. सो हळूहळू त्यातून बाहेर पडा. मे बी काहींना नाही जमणार लवकर बाहेर पडणं, पण तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. बट त्यासाठी तुम्हाला काही इफर्ट्स टाकावे लागतील, काही प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. सो स्वतःसाठी चॉईस घ्या, स्वतःसाठी एक आनंदमय जीवन निवडा, कारण की त्यासाठीच आपण येथे आलेलो आहोत. सो एंजल्सही तुम्हाला तेच सांगत आहे, ॲक्शन घ्या, कम्युनिकेट करा, मागच्या गोष्टी सोडून द्या, पास्टचं जे काही झालं ते सोडून द्या. तुमच्या मनात जे काय आहे त्याचं उत्तर यस आहे. सो न्यू डायरेक्शन चेंज करा डायरेक्शन. सध्या जर वाटत असेल की ही डायरेक्शन योग्य नाही आहे, हे पर्सन योग्य नाही, तर चेंज इट.
सो नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या पर्सनच्या मनामधील आपण काही हिडन फिलिंग्स जाणून घेऊया या डेकमध्ये. ओम नमः शिवाय, हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल्स काय ओके, पाहूया तुमचे पर्सन तुमच्या बाबतीमध्ये काय विचार करत आहे. ओके, हिडन मोटिव्ह आहे त्यांचं, काहीतरी वियर्ड बिहेव करतात ते, असं काहीतरी आहे. सर्चिंग, ओके, दे आर सर्चिंग यू. तुमचे जे काही पार्टनर आहे ते तुम्हाला सर्च करत आहेत. सर्च कुठं करत आहेत? सोशल मीडियावर, मे बी थिंक ऑफ यू, प्रोफाईल क्रिपिंग, ब्लॉक कॉन्टॅक्ट. त्यांनी तुम्हाला ब्लॉक केल्याची सुद्धा येथे एनर्जी आहे. मे बी तुमच्या पर्सननी तुम्हाला ब्लॉक केलेलं आहे, पण तरी सुद्धा ते फेक अकाउंटवरून तुम्हाला सर्च करताना येथे दिसून येत आहे. तुमची प्रोफाईल मे बी फेसबुक, इंस्टा, कुठेही तुम्ही जेथे असाल तेथे ते सर्च करताना दिसत आहेत, पण ते फेक अकाउंटवरून करत आहेत. त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही, ते तुम्हाला घोस्ट करत आहे. मे बी नो कॉन्टॅक्ट असेल, कोल्ड अँड डिस्टन्स तर दिसून येत आहे. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांचे पर्सन त्यांना घोस्ट करत आहेत. कम्युनिकेशन त्यांचं नाही होत आहे, अशा प्रकारची एनर्जी आहे. त्यांनी तुम्हाला कदाचित तुमच्यापासून त्यांनी दुरावा ठेवलेला आहे. तुमच्या जीवनामधून ते दूर निघून गेलेले आहेत, अशी एनर्जी आहे. बट येथे काही असंही दिसून येत आहे, काही लोक जे आहेत ते खूप असू शकतं की ते स्वतःला तुमच्यापासून दूर ठेवत आहे, बट काही फेक प्रोफाईल करून तुमच्यापासून काही गोष्टी लपवून सोशल मीडियावरचेच आलेले आहेत बघा. सर्चिंग अँड स्निकी, तर हे दोन्ही कार्ड इंडिकेट करत आहे की ते तुम्हाला सर्च करत आहे. लाईफस्टाईल इन द क्लोजेस्ट सिक्रेट बिहाइंड हेड डाऊन लो. तर नक्कीच ते लाईफस्टाईलशी निगडीत काही चेंजेस करताना त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. मे बी वेट लूज करत आहेत, मे बी काही डाएट करत आहे, मे बी काही ना काहीतरी असं करत आहे जेणेकरून ओके डेडलाईनच्या संदर्भात काहीतरी येत आहे. डिवाइन इंटरव्हेन्शन होत आहे तुमच्या नात्यामध्ये. काही गोष्टी ज्या आहेत आता खूप जास्त दिवस चालणार नाही आहेत, बिकॉज डेडलाईन येत आहे तुमच्या नात्यामध्ये. मे बी असू शकतं बरेच दिवस झाले तुमचं काही कम्युनिकेशन नाही, ते तुम्हाला घोस्ट करत आहेत. ते तुमच्या जीवनामधून दूर निघून गेलेले आहेत, तुमच्याशी काही बोलणं नाही झाले, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे. परंतु आता डिवाइन इंटरव्हेन्शन होत आहे. 10-10ची एनर्जी आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग अँड टाईप 10-10 नंबर टाईप करा, कारण की डेडलाईन तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे. तर कमेंटमध्ये 10-10 असं टाईप करायचं आहे तुम्हाला, म्हणजे ती एनर्जी तुमच्या जीवनामध्ये येईल. कारण की आता डिवाइन इंटरव्हेन्शन होत आहे यामध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये. सो थँकफुल फॉर गॉड अँड युनिवर्स. गेटवे मिळत आहे तुम्हाला कसला तरी. रन अवे इन द सनसेट, बिगिन अँड ॲडव्हेंचर, गो ऑन वॅकेशन. कुठेतरी जाताना तुम्ही दिसून येत आहे. कुठला तरी गेटवे, एखादं डोअर ओपन होत आहे तुमच्यासाठी. आता सध्या 8-8चं पोर्टल सुरू आहे. सो नक्कीच या 8-8 पोर्टलमध्ये मोठं गेट तुमच्यासाठी ओपन होत आहे तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात. अँड दिसून येत आहे कमिटमेंट. ओके, कमिटमेंट तुमच्याकडे येत आहे. तर कशाच्या संदर्भात कमिटमेंट येत आहे? तर मॅरेज, सोलमेट एनर्जी, शेअरिंग गोल्स, काहीतरी भविष्यामध्ये दोघं मिळून काहीतरी करताना दिसून येत आहे. लॉंग टर्म हॅपीनेस ज्याने मिळेल असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. मे बी मॅरेज, एंगेजमेंट और अदर थिंग्स तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग, कमिटमेंट येत आहे. तर नक्कीच खूप पॉझिटिव्ह आहे. आय डोंट नो की प्रेग्नेन्सीचं मगाशी पण त्यामध्ये पेशन्सचं कार्ड आलं. सो इट्स इंडिकेटिंग फॉर प्रेग्नेन्सी. मे बी काहींच्या बाबतीमध्ये प्रेग्नेन्सी टेस्ट, इंटरमेंट, कन्व्हिन्सिंग मदर फिगर असू शकतं काहींच्या जीवनामध्ये. ह्याही प्रकारची एनर्जी आहे. किंवा वेटिंग पिरियड जो आहे तो समाप्त होताना दिसून येत आहे. म्हणजे डेडलाईन तर येतच आहे तुमच्या नात्यासंदर्भात. ओके, हो, नक्कीच तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे. कारण की येथे दिसून येत आहे तुमचे पर्सन जे आहेत ते
काही गोष्टी लपवत आहेत, अनसॅटिस्फाय आहेत त्यांच्या जीवनामध्ये, अँड काही गोष्टींचा मुखवटा घालून राहत आहेत. मे बी एखादा क्लाउन असतो, एखादा विदूषक असतो जो हसरा चेहरा दाखवतो समाजासमोर किंवा इतर ठिकाणी. मेरा नाम जोकर मूवी पाहिला असेल तुम्ही, तर त्यामध्ये तो जो असतो तो हसरा चेहरा दाखवत असतो, बट खूप जास्त दुःख त्याच्या मनामध्ये असतं. असंच काहीतरी दिसून येत आहे की त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही, पण काय करतील, तर समाजापुढे किंवा इतर लोकांपुढे हसूनच त्यांना राहावं लागत आहे. मे बी तुम्हाला असं वाटत असेल सोशल मीडियावर खूप ते चांगलं टाकत आहेत, खूप स्टेटस चांगले ठेवत आहेत, खूप चांगलं अपडेट देत आहेत, बट नो, इट्स नॉट राईट. कारण की दिसून येत आहे की ते एक मास्क लावलेला आहे, खोटा आहे तो. खरं तर मनामधून ते खूप जास्त दुःखी आहेत. अँड ही एनर्जी ट्विन फ्लेमची आहे, तर नक्कीच येथे दिसून येत आहे. ट्विन फ्लेमचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुमचे जे कोणी पर्सन आहेत ते तुमचे आत्म्याचे अर्धा भाग आहेत. दे आर युअर हाफ सोल. तर ते तुमचे हाफ सोल आहेत. शेअर्ड फिलिंग, मिरर्ड इमोशन्स, युअर अदर हाफ रिफ्लेक्शन ऑफ सोल. तर तुमच्या आत्म्याचा आधा भाग आहे तो. सो क्लायमेट दिस रिडिंग, तुम्ही दोघं एकमेकांची एनर्जी मिरर करता, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही घटना घडत आहे त्याच घटना त्यांच्याही जीवनामध्ये घडतात. त्यांच्या ज्या भावना असतात त्याच भावना तुमच्याही असतात. सो येथे युनियन येत आहे तुमच्या नात्यामध्ये. ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये 88चं पोर्टल आहे. सो बिग युनियन्स होत आहेत यामध्ये. सध्याच्या या सर्व प्रक्रियेमध्ये बिग युनियन्स होत आहेत. तर तुम्हालाही युनियन क्लेम करायचं आहे. क्लायमेट दिस रिडिंग युनियन म्हणून सुद्धा तुम्ही टाईप करायचं आहे. तर युनियन तुमच्याकडे येत आहे, बिग युनियन येत आहे. अँड ह्या आत्ताच्या काही कालावधीमध्ये खूप जास्त युनियनची म्हणजे एकत्र येण्याची एनर्जी आलेली आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, तर तुमचे पर्सनही तुमच्यासोबत युनियन करू इच्छित आहेत. रिकन्सिलेशन होत आहे. कमिंग बॅक, तुमचे पर्सन तुमच्याकडे येत आहेत. सेकंड चान्स, रिबिल्डिंग, तुमच्या नात्यामध्ये सुधारणा होत आहे. कम्युनिकेशन होईल, एखाद्या वेळेस तुमची भेटही होईल, अशा प्रकारची एनर्जी आहे. बट येथे क्लिअर कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्यामध्ये युनियन होण्याचे चान्सेस खूप जास्त येथे आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. तर डिवाइनला युनियन मागा. जोपर्यंत तुम्ही तयार होणार नाही तोपर्यंत तुमचे पर्सन तयार होणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही दूर लोटत राहणार, मला नकोय किंवा कसं होईल, आय डोंट थिंक सो की हे होईल, आय एम नॉट डिझर्विंग फॉर दॅट अँड ऑल दिस थिंग्स, जो की खूप जास्त निगेटिव्ह आहेत. तर ह्या सगळ्या निगेटिव्ह थिंग्सला दूर लोटून द्या. हे आपल्यासाठी योग्य आहे का नाही, असं आहे का नाही, तसं. जर तुम्हाला माहिती आहे ते तुमचे ट्विन फ्लेम आहे, जर तुम्हाला माहिती आहे की तुमचं आणि त्यांचं आत्म्याचं कनेक्शन आहे, दे आर युअर हाफ सोल, देन व्हाय आर यू वेटिंग फॉर. तर नक्कीच येथे युनियन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. बट तुम्हाला इथे कम्युनिकेशन क्लिअर करण्याची गरज आहे. खूप जास्त आवाढव्य असं काहीतरी ट्विन फ्लेम जर्नी आहे, खूप अवघड आहे असं म्हणून जर तुम्ही स्वतःचं हार्ट पेन तुम्हाला वाढत असेल, काहींच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे काही दिवसापासून BP लो होण्याचे चान्सेस आहेत, काहींच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे खूप जास्त शोल्डर पेन आहे, इतरही काही त्यांच्या तक्रारी आहेत आरोग्याच्या. तर हे सगळं कशामुळे होतं, ज्यावेळेस आपण काही गोष्टी क्लिअरली बोलत नाही, काही गोष्टी कम्युनिकेट क्लिअरली करत नाही. तर नक्कीच असू शकतं तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये ही एनर्जी आहे. तर येथे फायर सायन्स आलेले आहेत, लिओ, सेजिटेरियस अँड एरीज, म्हणजे सिंह, धनु अँड एरीज म्हणजे मेष राशीच्या आपल्याला येथे काही साईन आलेले आहेत. सो क्लेमेंट दिस रिडिंग, ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. युनियन मागा, तुम्ही स्वतः तयार व्हा युनियनसाठी. मला युनियन पाहिजे आहे म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायचे आहे. तुम्हाला युनियन पाहिजे आहे तरच तुम्हाला ते मिळेल. जर तुम्ही टाळत राहिलात, तुम्ही त्यासाठी तयार नाही झालात, तर पुढचा पर्सनही त्यासाठी तयार होणार नाही. कारण तुम्ही दोघंही मिरर सोल आहात एकमेकांचे. जर तुम्ही तयार नाही झालात तर तेही तयार नाही होणार. तर तुम्हाला येथे डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे, तुम्हाला युनियन मागायचं आहे, तुम्हाला म्हणायचं आहे की मला युनियन पाहिजे आहे, तरच तुमच्याकडे युनियन येत आहे. काही गोष्टींच्या बाबतीत क्लिअर कम्युनिकेशन करा, बोला व्यवस्थित, तरच ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतील. सो तुम्हाला जर माहिती आहे ते तुमचे हाफ सोल आहेत, तर तुम्हाला ह्या गोष्टी आता खूप दिवस जर नाही तुम्ही बोललात तर डेडलाईन तर येत आहे, तुमचं इंटरव्हर्शन होऊ शकतं डिवाइनचं. आणि डिवाइनचं इंटरव्हर्शन झालं तर इट्स अ व्हेरी खूप सगळ्यांसाठीच ते नुकसानदायक असू शकतं कधी कधी.
तर ड्रीम्समध्ये येत असतील ते तुमच्या व्हिजिटिंग करत असतील असं काढ्या, तर नक्कीच तुम्हाला स्वप्न पडत असतील त्यांचे, तुम्हाला ते स्वप्नात भेटत असतील, स्वप्नात काहीतरी तुम्हाला डाउनलोड्स मिळत असतील. सध्याचा हा जो पिरियड आहे खूप जास्त पॉवरफुल आहे युनियनसाठी, इतर गोष्टींसाठी सुद्धा. तर तुम्हाला स्वप्नामध्ये जर काही संदेश मिळत असतील तर ते डिकोड करा, ते लिहून ठेवा. मे बी काहींच्या बाबतीमध्ये त्यांच्या लक्षात नाही राहत सकाळी काय स्वप्न पडलं. तर जर तुम्हाला रात्री जाग येत असेल तर त्या एखादं जनरल ठेवा स्वतःजवळ आणि त्यामध्ये ते लिहित जा, कारण की त्यातून तुम्हाला काही साईन युनिवर्स सध्या देत आहे. सो कन्फर्मेशनचे साईन तुम्हाला मिळत असतील, ते तुम्हाला स्वप्नामध्ये 5D मध्ये येऊन भेटत असतील आणि त्यातून तुम्हाला काहीतरी ते मेसेजेस देत आहेत तुमचे पर्सन. तर त्याकडे नक्की तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. अँड वॉटर साईन सुद्धा इथे इंडिकेट झालेले आहेत. पायसेस, कॅन्सर अँड स्कॉर्पिओ, कर्क, मीन आणि वृश्चिक म्हणजे वॉटर साईन, अँड एरीज फायरी साईन म्हणजे बघा जलतत्व अँड अग्नितत्वाच्या राशी येथे खूप जास्त इंडिकेट झालेल्या आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग 6996 नंबर दिसत असेल काहींना 369 नंबर दिसत असेल. तर जे 369 नंबर, 963 नंबर ज्यांना दिसत आहे तर दे आर व्हेरी कनेक्टेड टू द हायर फ्रिक्वेन्सीज, म्हणजे परमात्म्याशी ते कनेक्टेड आहेत. सो जे काही मनामध्ये इतर भावना आहेत त्या सोडून द्या आणि क्लिअर कम्युनिकेशन करा तुमच्या पार्टनरशी, अशी ही येथे एनर्जी डिवाइन तुम्हाला या संदर्भात गाईड करत आहे. तुमच्या ड्रीम्स, तुमच्या स्वप्नांकडे लक्ष द्या. स्वप्नामध्ये डिवाइन तुम्हाला साईन देत आहे. सो तर हे सर्व साईन्स तुम्हाला मिळालेले आहेत. आजचे सर्व मेसेजेस तुम्हाला मिळालेले आहेत जे की युनिवर्स थ्रू तुम्हाला दिले गेलेले आहेत. तर नक्कीच ही रीडिंग क्लेम करा. तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल घडून येत आहे, युनियन होत आहे, नवीन डायरेक्शन मिळत आहे. आणखीन काय पाहिजे तुम्हाला, तर नक्कीच ही सर्व रीडिंग तुम्हाला क्लेम करायची आहे. ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली, इट्स अ जनरल रीडिंग, बट जितकी रेझोनेट होईल तितकी घ्या, जितकी नाही होणार तितकी घेऊ नका. तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. ज्यांना ह्या ट्विन फ्लेम जर्नीच्या रिगार्डिंग किंवा अदरही काही तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल, काउन्सिलिंग हवी असेल तर मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच.